नमस्कार. मी शारदा राजेंद्र राऊत, ग्रामगीता प्रचार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आता आज आपल्याला अध्याय 2 याचे वाचन करायचे आहे. अध्यायाचं नाव आहे धर्म अध्याय. तर मागील व्हिडिओची तुम्ही बघितली असाल, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवलेली आहे. तर आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करते. अध्याय 2 धर्म अध्याय. श्री गुरुदेवाय नमः. देव निर्माण केली स्थिती, प्रजा वाढावी प्रजापती, मानव समाज रावया सुस्थिती, धर्म सकळा निवेदला. आता आपण या 2 वळीचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. देवाने पृथ्वी निर्माण केली, त्यावर मानव मात्रादी सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे. त्यात मानव समाजाच्या सुव्यवस्थेसाठी कार्यासाठी सर्व सांगितले आहे. धर्म बोलाया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक, लौकिक आणि पारमार्थिक मिळवणीया. आता धर्म बोलण्यासाठी एकच शब्द आहे, परंतु त्याचा व्यावहारिक पारमार्थिक अर्थ फार मोठा व्यापक आहे. जिथे मानवजाती सर्व प्राणी मात्र राहतात, त्या सर्वांना ज्या आचरणाने सारखे सुख मिळू शकते त्याला धर्म असे म्हणतात. समान समाधानाची गती त्यास धर्म म्हणावे. आत्मरूपाची धारणा सर्वांसाठी समभावना. आता या 2 वळीचा अर्थ आहे, आत्मा स्वरूप सर्वत्र आहे या धारणेने आपल्यासारखेच इतर अशी सर्व विषय समबुद्धी ठेवून जग हे आमच्या घर समजणे व त्याविषयी जो आचार होतो त्यास धर्म म्हटल्या गेले. विश्व कुटुंब ऐसे आचरण सर्व म्हणावे निश्चय, आपली साधावी उन्नती सौख्य घ्यावी इतरांप्रती पा. या दिशेने स्वतःची उन्नती करून दुसऱ्यासाठी सुखविण्याचा प्रयत्न करण्याची जी संस्कृती आहे त्यास धर्म म्हणतात. या उद्देश जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागी, परस्पराशी वागुन ज्यात न्याय नीती सम्यक, एकमेकात सर्वाविषयी न्याय नीती समान ठेवून आपापले व्यावहारिक सामाजिक कर्तव्य इमानदारीने करणे यालाच धर्म म्हटल्या गेले. प्रत्येकाचे कर्तव्य चोख धर्म ऐसे त्या नावे. कोणाचा द्रोह न करून करावा ऐकिक उत्कर्ष पूर्ण, कोणाचाही द्वेष न करता आपली आर्थिक व्यावहारिक उन्नती करून आंतरिक नित्य समाधान अभ्यासाने कायम ठेवणे हा धर्माचा प्रमुख उद्देश आहे. साधावे आत्मसमाधान हाची बाण धर्माचा. सर्वांस असावा संतोष, दुःख न व्हावे प्राणी मात्रास. कोणत्याही लहान मोठ्या प्राण्यास दुःख न होता सारखे समाधान राहावे, त्यासाठी जे प्रत्यक्ष सेवा करणे त्यालाच धर्मनीती म्हटल्या गेली. प्रत्यक्ष सेवा करणे त्यालाच धर्मनीती म्हटल्या गेली. याचा सक्रिय करावा अभ्यास धर्मनीती बोलली. भिन्न लोकांची भिन्न कामे मिळून पुरती जीवन कर्मे, परस्परात प्रत्येकाचे गुण स्वभाव कार्य नावे प्रकृतीनुसार वेगवेगळे असले तरी एकमेकाच्या सहकार्यातूनच सर्वांनी
सारखे सुख शांती मिळावी. असत भिन्न गुण भिन्न नामे परी सुख सर्वांचे सहकारी. नको सत्याचा बळगा त्यासी नको दंडभाव सत्कर्मासी. कुणाचेही वजन नसता व दंड शिक्षेची भीती न ठेवता, दंड शिक्षेची भीती न ठेवता आपापले कामे इमानदारीने करणे हे सर्वस्वी महत्वाचे आहे. याला धर्माचे शिक्षण असं म्हटलं गेलं आहे. आपापले कार्य सर्वासी धर्म शिकवी सर्वांगे. धार्मिक त्यासीच म्हणावे सत्य वाचून वागे बर्वे. धाक दडपणाशिवाय जो आपली वागणूक उत्तम ठेवतो व सहज स्वभावाने सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होतो त्यालाच धार्मिकता म्हणतात. स्वयं आपलीच स्वभावे समरस होई सर्वाशी. नको वैद्यत्व डॉक्टर आपणच राही आरोग्य तत्पर. निसर्गता आरोग्ययुक्त दिनचर्या असली तर निसर्गाने जे नियम आपल्याला मानव समाजाला दिलेले आहे त्यानुसार जर आपली दिनचर्या असली तर आपल्याला वैद्य आणि डॉक्टर कशाला हवा. स्वभावात न्यायनीतीची व्यवहार असल्यावर वकील न्यायाधीश शासन यांचे काम नको. आपल्या स्वभावात जर धर्मानुसार चालत असेल तर वकील डॉक्टर न्यायाधीश आपल्याला गरज पडणार नाही. आणि आपल्या तब्येतीची जर काळजी घ्यायची असेल तर निसर्गाने जे दिनचर्या आपल्याला दिलेली आहे त्यानुसार जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर वैद्य डॉक्टरची आपल्याला फारशी गरज पडणार नाही. तर आपले आता 1 ते 12 ओळीचे वाचन झालेले आहे आणि त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. पहा आता ग्रामगीता अध्याय 2 वाचन आणि अर्थ किती लोकांना आवडतो आणि किती लोक त्याचे आचरण करतात एवढे मला बोलायचे आहे. जय गुरुदेव.